मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राघव सिंधूला म्हणतो की तू खरंच खूप बालिश आहे, पण इन अ गुड वे. तुझ्या आजी छोटी मुलगी आहे ना, जी नेहमी डान्स करत असते, तिला सांगत जा थोडंसं शांत राहिला, नाहीतर आत्ता तुला लागलं असतं तर. त्यावर सिंधू म्हणते सॉरी, पण आता माझी एक्साइटमेंट लेवल एवढी आहे ना की मला रात्रभर झोपच येणार नाही. त्यावर राघव म्हणतो ठीक आहे, मग तुला हवं असेल तर मी तुला माझ्या केसेसच्या काही गोष्टी सांगू शकतो, तुझ्या आप्पांसारख्या. आणि ते ऐकून सिंधू खूपच खुश होते. मात्र त्यानंतर आप्पांच्या आठवणीने तिचे डोळे भरून येतात. ती राघवला म्हणते की आप्पांनी मला प्रॉमिस केलं होतं, तुझा रिझल्ट लागला आणि तुझं मेडिकलचं ॲडमिशन झालं की मी तुला पार्टी देईल. पण आता आप्पा नाही, मग कोण पार्टी देणार मला? आणि त्यावर राघव म्हणतो की मी देईल तुला पार्टी, सांग बरं काय आवडतं तुला? आणि त्यावर सिंधू हसून तिचे डोळे पुसत म्हणते असं काही नाही, मला तर सगळंच आवडतं, पण त्यातल्या त्यात गोड जरा जास्तच, आणि त्यातही म्हातारीचे केस असतील ना. मात्र राघवला हे नक्की काय असतं असा प्रश्न पडतो. तर सिंधू त्याला सांगते कँडी फ्लॉज. आप्पा माझ्या प्रत्येक परीक्षेनंतर कँडी फ्लॉज घेऊन यायचे. त्यांना माहीत होतं की हिच्यासाठी यापेक्षा मोठं गिफ्ट काही असूच शकत नाही. आणि त्यानंतर ते आप्पांच्या अशा खूप साऱ्या आठवणी राघवसोबत शेअर करते. राघव मनाशी म्हणतो की ही वयाने मोठी झाली आहे, पण मनाने अजूनही लहानच आहे. आणि त्यानंतर तो तिला शांतपणे झोप म्हणून सांगतो. मात्र सिंधू उद्या रिझल्ट कसा बघायचा, माझ्याकडे तर लॅपटॉपही नाही म्हणत पुन्हा काळजीत पडते. तर राघव तिला म्हणतो रिलॅक्स सिंधू, वी आर इन 2022, आपल्याकडे भरपूर टेक्नॉलॉजी आहे आणि तुला नाही जमलं बघायला तर मी बघेल ना. पण सिंधू म्हणते तुम्ही तर सकाळी सकाळी ड्युटीवर निघून जाल आणि एकदा का तुम्ही गेला की कामामध्ये बाकी सगळं विसरूनही जाल. त्यावर राघव म्हणतो यू आर राईट, त्यामुळे मी उद्या सुट्टीच घेतो. आणि ते ऐकून सिंधूला आश्चर्यच वाटते. ती म्हणते तुम्ही माझी मस्करी तर नाही ना करत? त्यावर राघव म्हणतो मस्करी काय करायची त्यात, उद्या तू तुझा सीट नंबर मला दे, मी स्वतः जाऊन रिझल्ट बघेल. आणि त्यामुळे सिंधू खुश होते. त्यानंतर राघव तिला झोपायला सांगतो. मात्र सिंधू म्हणते की नाही, मला झोप येत नाही आणि मी तुम्हालाही झोपू देणार नाही, त्यापेक्षा तुम्ही मला एक गोष्ट सांगा. ती राघवकडे हट्टच करते. त्यामुळे राघव तिला त्याच्याकडे आलेल्या केसेसच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो. मात्र त्या ऐकता ऐकता सिंधू घाबरते आणि म्हणते की या अशा गोष्टी सांगून माझी झोप पूर्णच घालवण्याचा विचार आहे का तुमचा? त्यावर राघव म्हणतो पण तूच म्हणाली ना गोष्ट सांगा म्हणून, आणि आता स्वतःच घाबरलीस का? त्यावर सिंधू घाबरतच म्हणते की मी घाबरले नाही, मी तर यापेक्षा डेंजर गोष्टी आप्पांकडून ऐकल्या आहेत, हे तर काहीच नाही. पण असं रात्रीच्या वेळी अशी घाणेरडी गोष्ट नका सांगू मला, चांगलं काहीतरी सांगा. त्यावर राघव म्हणतो ओके, ही गोष्ट कॅन्सल, आता मी तुला दुसरी गोष्ट सांगतो. आणि तो दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. आणि ते ऐकता ऐकता सिंधू झोपी जाते. त्यानंतर राघव सावंत सरांच्या फोटोकडे पाहून मनाशी म्हणतो की उद्या तुमच्या सिंधूचा रिझल्ट आहे, तुमचा आशीर्वाद तिच्याबरोबर असू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसतात. राणीने नाश्ता बनवला असल्यामुळे रुक्मिणी खुश असते. मात्र राघव तिथे आलेला नसतो. राणी त्यांना सांगते की मी त्याला सकाळपासून पाहिलेलंही नाही. तर रत्नाकरही म्हणतो आज तो जॉगिंगलाही गेला नाही, आणि त्यामुळे ते सर्वजण काळजीत पडतात. रुक्मिणी राणीला सांगते की राघवच्या खोलीत जाऊन बघ, त्याची तब्येत तर ठीक आहे ना. मात्र तितक्यात राजश्री राणीला थांबवत म्हणते तू नको जाऊ, सिंधू जाईल, ती त्याची बायको आहे आणि नवऱ्याच्या तब्येतीबद्दल व्यवस्थित माहिती बायकोच देऊ शकते. आणि त्यानंतर ती रत्नाकरला टोमणा मारत म्हणते सर्वांचं नातं आमच्यासारखं नसतं. त्यामुळे रुक्मिणी म्हणते की राजश्री, तोंड चालवायला अक्कल लागत नाही, पण तोंड कुठे चालवायचं आणि कुठे बंद ठेवायचं हे कळायला मात्र अक्कल लागते. आणि ती राणीला पुन्हा राघवच्या खोलीमध्ये जायला सांगते. पण राणी म्हणते की मलाच तिकडे नाही जायचं मामी, उगाच माझ्यामुळे पुन्हा नवीन वाद सुरू व्हायला नको, उगाच लोक त्याचा वेगळा अर्थ काढतील आणि मला टोमणे मारतील. पण रत्नाकर राजश्रीकडे पाहत म्हणतो बघतो ना तुला कोण टोमणे मारते ते, त्या व्यक्तीला हात धरून घराबाहेर काढेल मी. आणि त्यामुळे राजश्री म्हणते की मग काढा घराबाहेर, पण राणीने राघवच्या खोलीत जाऊन त्याला उठवणं मला मान्य नाही. मात्र रत्नाकर म्हणतो की मला मान्य आहे, आणि एक लक्षात ठेव, मी खरंच तुला घराबाहेर काढू शकतो. तर राजश्री म्हणते ठीक आहे, मग काढाच तुम्ही मला घराबाहेर, पण मी राणीला राघवच्या खोलीत नाही जाऊ देणार. आणि त्या दोघांचा हा वाद वाढतच जातो.
शेवटी रुक्मिणी म्हणते की सकाळी सकाळी भांडताय काय तुम्ही, शांत व्हा जरा. आणि त्यामुळे रत्नाकर गप्प राहतो. तितक्यात सिंधूही तिथे येते. ती किचनमधून सर्वांसाठी चहा घेऊन येत असते. मात्र तिच्या डोक्यात रिझल्टचाच विचार सुरू असतो. ती मनाशी म्हणत असते की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला आप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यानंतर राजश्री राघवबद्दल तिला विचारते, पण तिलाही काही माहिती नसते. त्यामुळे रुक्मिणी म्हणते की घ्या, ही तुझी लाडकी सून. पण हिला स्वतःच्या नवऱ्याबद्दल काहीही माहिती नाही. आणि त्यामुळे राणी मात्र गालातल्या गालात हसत असते. तर रुक्मिणी सिंधूला म्हणते की राघव रोज सकाळी लवकर उठतो, वेळेवर नाश्त्याला येतो. आज मात्र तो आला नाही म्हणून विचारतोय. पण राणी मध्येच म्हणते की मामी काल उशिरापर्यंत त्यांच्या रूमचा लाईट सुरू होता. राघवची बहुतेक झोप झाली नसेल. मात्र त्यावर राजश्री तिला म्हणते की राणी तू झोपतेस की दुसऱ्यांच्या खोलीवर पहारा देतेस. त्यावर राणी रागातच म्हणते की रात्री उशिरापर्यंत मी पुस्तक वाचत होते. मला झोपण्याच्या आधी पुस्तक वाचायची सवय आहे आणि माझ्या मते ही चांगली सवय आहे. त्यावर रुक्मिणी लगेच तिची बाजू घेत म्हणते की हो, ही चांगलीच सवय आहे आणि आपल्या राघवलाही आत्तापर्यंत चांगल्याच सवयी होत्या, पण हळूहळू त्याच्या सवयी बिघडत चालल्यात आणि त्याला ही मुलगी कारणीभूत आहे. हिच्यामुळे राघव बिघडतच चालला आहे. मात्र सिंधूचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तिला तिच्या रिझल्टचं खूपच टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे रत्नाकर पुन्हा एकदा राणीलाच राघवची विचारपूस करू नये म्हणून सांगतो. पण राजश्री पुन्हा तिला अडवते आणि सिंधूला राघवला घेऊन यायला सांगते. पण तितक्यात राघवच तिथे येतो. सर्वजण त्याची चौकशी करतात. राघव त्यांना सांगतो की मी ठीक आहे आणि आज मी मुद्दाम सुट्टी घेतली आहे कारण एक महत्त्वाची न्यूज येणार आहे सिंधूबद्दल. तिच्या मेडिकल एंट्रन्स एक्झामचा आज रिझल्ट येणार आहे. आणि त्यानंतर तो एकदम शांतच बसतो. त्यामुळे सिंधू खूपच घाबरते. तिला खूप टेन्शन येतं. ती राघवकडे लवकर रिझल्ट सांगा ना म्हणून हट्ट करते. मात्र राघव मुद्दाम गप्प बसतो आणि तिची मस्करी करत राहतो. त्यानंतर तो सांगतो की सिंधूची ऑल इंडिया रँक 4थी आली आहे. आणि हे ऐकून तर सिंधू आणि राजश्री खूपच खुश होतात. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर राणी मनाशी म्हणते आता ही सिंधू लवकरात लवकर डॉक्टर होऊ दे आणि राघवच्या आयुष्यातून कायमची निघून जाऊ दे. तर रुक्मिणी आणि रत्नाकर मात्र राघवला म्हणतात की या एवढ्याशा कारणासाठी तू सुट्टी घेतली का. तर राणी ही म्हणते आता झालं ना सगळं राघव, मग तू ऑफिसला गेला तरी काही हरकत नाही. मात्र राघव म्हणतो की एक दिवस नाही गेलो तर काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि त्यामुळे सिंधू आणि राजश्री खूपच खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू रुक्मिणीचा आशीर्वाद घ्यायला जाते. मात्र रुक्मिणी तिला आशीर्वाद द्यायला नकार देते. त्यामुळे सिंधू तिच्याकडे हट्टच करते आणि त्यामुळे रुक्मिणी तिच्यावर हात उगारते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.